साडी वगैरे आवरून यायचं होतं कार्यक्रमाला, पण मी माझ्या ड्रेसला इस्त्री पण नाही करू शकले. कारण की जाकीरबाई तांबोळे म्हणून आहेत, त्यांनी मला कॉल केला, म्हणे ताई असं असं झालंय आणि 15 वर्षाच्या मुलाला प्रेम लोक पार्कच्या समोर गाडीवाल्याने उडवलं आणि तो जागेवरती ऑफ झाला. त्यासाठी पण ते तिकडं जाणं येणं, फोनवर बोलणं, परत त्यांना रेहमतपूरला मोठ्या गाडीमध्ये बर्फामध्ये घालून द्यायचं होतं, त्यामुळं मला वेळ झाला. त्यामुळं मी म्हटलं ताई मी येऊ शकते का नाही सांगू शकत नाही, तरी पण मी आली, पटकन आवडलं, ड्रेस वगैरे घातला. त्याला म्हटलं घाल पटकन ड्रेस आहे का. आणखी एक प्रश्न मला म्हणजे प्रसंग सांगायचा आहे. एक आदल्या म्हणजे आता 2-4 महिने झाले असेल, माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत त्या बाबांचे. ते MP चे होते आणि इथं तर गावामध्ये ते राहायला होते, सून, मुलगा, नातू आणि ते. तर ह्या दोघांना कुठंतरी आकुर्डीमध्येच कुठल्या आश्रममध्ये ठेवलं होतं. ठेवलं त्यात त्या आजींची डेथ झाली. ते बिचारे बाबा आदल्या दिवशी त्यांना म्हणजे माहिती नाही, रात्रीच्या वेळेस पण त्यांना तळेगावच्या पोलिसांनी घेऊन आले त्यांना आणि PM वगैरे करून डेड हाऊसला कोण टोरीज असतंय तिथं ठेवलं आणि म्हणे त्यांचे सोन वगैरे येतील करतील असं चाललं त्यांचं. नाही ते सोनेला फोन केला पोलिसांनी, म्हणे माझी परिस्थिती नाही, मी तिथपर्यंत म्हणजे येईल. मुलाला केला, मुलगा म्हणला मी बाहेर गावे. ते बिचारे बाबा कमीत कमी नाही म्हटलं तरी त्यांचं 70-75 वय असेल. ते बिचारे ते एवढे वयस्कर, त्यांना काही माहिती नाही ना. काल रात्रीपासून त्यांना अन्न पाणी काही न खाता त्या आजीला घेऊन तिथं होते आणि मग ते होते पण ते बघायचे, सगळे लोक पण पाहत होते, पण त्यांना मदत करायला असं एक पण. आता एवढ्या सगळ्या 40-50 ॲम्ब्युलन्स आहेत वाईच्या हॉस्पिटलकडून, एकानं पण त्यांना विचारलं नाही की बाबा काय करायचंय, काय झालंय. मग मला ते पोलीस, मी बाहेर गेली होती ससूनला एक पेशंट सोडायला, मग मला पोलिसांनी फोन केला तळेगावच्या. ते म्हणे एकच आहे तिथं असं की ह्या बाबांना मदत करू शकत. त्या सरांनी कॉल केला, म्हणे ताई असे बाबा आहेत, तुम्हाला नंबर पाठवतो आणि त्या बाबांना थोडी मदत कर. मी गेली, त्या बाबांना विचारलं, त्यांच्याकडे आतले जे ॲडव्हान्स सर्टिफिकेट म्हणजे PM चे रिपोर्ट वगैरे आले असतात ते घेतले, पाहिले. ते काल ते कोल्डोरीचा फॉर्म पाहिला, आतल्या लोकांना जाऊन बोलली आणि तिथं एक विकी म्हणून आहे डेड हाऊसला, जो कटर आहे, त्याला बोलली. तर त्याला म्हटलं दादा अरे खूप बाबा गरीब आहेत आणि त्यांच्याकडं म्हणजे जे पॅकिंग वगैरे करतात ना PM झाल्यावर, तर म्हणलं त्यांच्याकडे काय नाही. तर तो म्हटलं ताई राहून दे, म्हणला तू सहकार्य करते मी पण सहकार्य करणार. त्याला पॅकिंगचे पैसे न घेता तिथं आपण आग्नी देतो म्हणजे इलेक्ट्रॉनिक वरती न्यायचं तिथं. म्हणजे आता ते बॉडी आता एकटी तर मी उचलू शकत नाही ती बॉडी, आणि ते बाबांच्या तेवढी कॅपॅसिटी नाही की ते बाबा बॉडी उचलतील किंवा वरती नेईल आणि असं स्लोप वरती नाही शकते. तर तिथले जे 2-4 सहकारी असतात म्हणजे असे तिथं बसणारे, त्यांना असे काही थोडेसे 200 रुपये असे दिले की 500 रुपये ते आपल्याला मदत करतात. मग ते बाबा माझ्याबरोबर आले, मग मी त्यांचं सगळे पेपर वगैरे केले, कोलटोरीची बॉडी काढून घेतली, परत त्यांचा पास काढून घेतला स्वामीच्यांचा. त्या बाबांना घेतलं, गाडीत टाकलं, बॉडी घेतली, गाडीत टाकली आणि पोलिसांना कॉल केला. म्हटलं मी बॉडी घेऊन लिंक रोडला चालले आहे, तर म्हटलं इलेक्ट्रॉनिकवरती करून घेते. तर ते विकी म्हणलं ताई हे 500 रुपये घे, तू एकटीच कसंही करणार, हे माझ्याकडून तू हे 500 रुपये माझे पण घे. त्याने 500 रुपये दिले. मी असं करून त्या बाबांना घेऊन गेली. आधी एका हॉटेलपाशी गेली, म्हणजे वडापावच्या मोठ्या पण नाही, आणि तिथं म्हणलं बाबा तुम्ही काही खाल्लं का. ते बाबा म्हटले नाही ताई मी काहीच खाल्लं नाही. तर म्हणलं थांबा. मी गेली, 2-3 वडापाव घेतले आणि एक पाण्याची बॉटल घेतली. म्हणलं चालू मध्येच खाऊन घ्या, कारण की ते आदल्या दिवशीपासून तिथं होते, ना चहा ना पाणी ना जेवण. तर ते बाबांना मग आता त्यांचे जोडीदार गेले, पण पोट असं आहे की त्याला भूक तर लागणारच. तर त्या बाबा मला म्हणजे ताई एक तू पण खाना. मी म्हटलं नाही मी जेवण करून आले, आता डबा खाल्लाय, तुम्ही खाऊन घ्या. त्या बाबांनी असे खाल्ले असं वाटत होतं की 4 दिवसाची भूक येते. त्यांना खाल्लं, पाणी पिले, माझ्या डोक्यावर हात ठेवला, म्हणे तुझ्या मुलांचं तुझं खूप खूप कल्याण होत आहे. ते विधी वगैरे केली, त्यांना ट्रेनमध्ये म्हटलं आता बाबा जाणार कुठं. आणि मी आहे ना म्हणजे त्या सोनबाईला कमीत कमी 10-15 फोन केले की नको तुझ्याकडं काही नाही तर नको येऊ,
पण फक्त तुम्ही दिलंय. तर ते मला तिथनं म्हणते, म्हणजे मला पोलिसांना, तुम्हाला काय माहितीये त्यांना मला किती त्रास दिलाय. अगं मरायच्या टायमिंगला कसला त्रास, गेलेला जीव येतो. तर ती नाही आली आणि मला म्हणते ते त्यांना करून द्या आणि तुमचे खूप आभारी. मला ती पण आभार मानले तिनं. आणि दिल्यानंतर ना मग मी त्यांचे जे असतात ना पेपर, की जे डेथ सर्टिफिकेट वगैरे मिळतं त्याच्यावर, ते मी आणखी तिला दिलं. त्या बाबाला म्हटलं, बाबा तुमचे काही लहान लहान मुले नाहीत की तुम्हाला काही काम येते, काही कामाचे नाहीत, हे फक्त तिच्या कामाचे आहेत आणि हे मी तुम्हाला देणार नाही. ते मी माझ्याकडे ठेवले, आणखी आहेत माझ्याकडे. ते मी फक्त वाट पाहत होती की ती मला फोन करावा. कारण की आज सासू किती खराब असू द्या, पण तिच्या मैत्रीला पण तुम्ही यायचं नाही मुलांना. आज तिनं तिच्यामुळं तू तिच्या मुलामुळं तू त्यांच्यापाशी राहते, त्यांच्या घरात राज्य करते, तू आयुष्यमध्ये राहते. असं मी तिचा डीपी वगैरे पाहून तुम्हाला आणखी बंधन होईल असं वाटत नाही की एकदम स्टँडर्डपणाने असे केस वगैरे कट केलेले. मी सरांना म्हणलं हिच्या पार्लरला तेवढे पैसे जात असतील आणि हिला 500 रुपये खर्च करायला येत नाही का. तर मी तिथं नाही ते. मग ते विधी वगैरे करून मी त्या बाबांना म्हटलं, तुम्हाला तर जायचंय कुठे, तर म्हणे तिकडेच जायचं तळेगावला. मग मी त्यांना गाडीमध्ये नेलं, पिंपरी रेल्वे स्टेशनवरून तळेगाव ट्रेनला बसवलं. खरोखर अनिताताई आणि स्नेहाताई यांचे दोघींचेही अनुभव सगळ्यांना आपल्याला एकदम असे हे करून गेले, निशब्द म्हणतात तसं करून गेले. पण या दोघींचं जे काही कार्य आहे ते खरोखरच असं आहे की महिला कुणापेक्षाही कमी नाही आणि कुठल्याच कामामध्ये कमी नाही, हे आज त्यांनी दाखवून दिलेलं आहे. ॲम्ब्युलन्स चालक असणाऱ्या आपल्या अनिताताई असो किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करून सामाजिक आर्थिक आव्हानं पेलत